Okay, welcome once again, and let me ask you, who is going to speak first today? आपको क्या बोलना है? You have to introduce yourself with full on confidence. Okay, जो आपने लिखा है वो नहीं बोलना है, इस देख के नहीं बोलना है, बिना देखे आप बोलोगे. Okay, चलो, let's see who is going to speak. कितने लोगों ने लिखा है? प्रैक्टिस कितने लोगों ने किया है? Yes. Okay, Rishabh says yes. Sarthak, yes. Okay. ओमकार, साहिल, मधुरा, उषा. ओके, उषा से आशा है पर कुछ बोल नहीं रही है वो. ओके, चलो, लेट्स स्टार्ट विद ऋषभ भंडारी. यस ऋषभ. Sir, I have done only 5 to 6 lines. Okay, let me hear. Maybe these are special lines. Only 5 to 6 means. Yes. Myself, Rushabindra Kumar Bhandari. I am from Mirajgaon. Teaching is my passion. 5 members are in my family. These are my mother, my sister, my wife, and my lovely daughter. I am. This is last line, sorry. And I speak more than this line. Yes, you can speak more than these lines. Absolutely, that I want. जो लिखा है वो आपको बोलना ही नहीं था, देख के आपको नेचुरली बोलना है. चलो. Yes, sir. My day starts at 7 o'clock. This नहीं अभी my self में नहीं आता है. कोई बात नहीं, बोलिए ना, आपको my जो बोलना है बोलो, कोई प्रॉब्लम नहीं. yes. My day starts at 7 o'clock. At 7, okay. 10th batch starts early in morning. Science lesson, gravitation I teach today. Then next I go to village some work. Then next I go to the next batch to 2 o'clock in Shirar, 10 kilometer long from Mirajgaon. Then I teach this batch to mathematics lesson, linear equation in two variable. Then next I go to then next I repeat in my village Mirajgaon. It's wrong. No, you can say then I come back. Yes. Then I come back. Or you can say then I return. Yes. Then I return Mirajgaon, and then next 2 hour rest, and then next I eat some snacks, and then next I ready for the Gandhi sir's class. ओके, कोई बात नहीं, बहुत अच्छा कोशिश किया है. देखो, सबसे इम्पोर्टेंट ये होता है कि बोलना. गलतियां कितनी नहीं है आप काउंट ही मत करो, आपका काम ही नहीं है वो, मेरा काम है. आई एम नॉट गुड इन मैथ्स, बट आई कैन काउंट द मिस्टेक्स. ओके. यस सर, यस, थैंक यू. डोंट वरी, बहुत अच्छा कोशिश किया है, डोंट वरी. आगे जैसे जैसे हम टॉपिक सीखेंगे ना, अभी आपको खुद को समझ में आएगा कि ये आपने जो बोला है और अभी जो एक्चुअली करेक्शन जो जरूरत है वो क्या है. तो वो डिफरेंशिएट आप खुद करोगे. ये वीडियो भी आपके पास आने वाला है, तो आप देख के उसे कंपेयर कर लेना. यस सर, यस. आपको हर एक क्लास का वीडियो आपको आपके ऐप में दिखेगा, तो आपको मॉनिटर करते आएगा क्या गलती हुई थी, क्या सही था, वो आपको देखते भी आएगा बाद में. सर कुछ प्रोग्रेस है या करना जरूरी है? कुछ प्रोग्रेस है कल से पहले से मेरे में? ये तो ऐसा हो गया है, डॉक्टर के पास आए हो आप और एक ही दिन दवाई ली और आप बोल रहे हो सर मैं ठीक हो जाऊंगा ना कल तक. अरे टेम्पररी नहीं है, ये हमारा परमानेंट सॉल्यूशन है, इसलिए थोड़ा टाइम लगेगा. ओके. यस. एक कहानी बताता हूँ आप लोगों को, ठीक है. दिस इज नॉट ओनली स्पोकन इंग्लिश क्लास, दिस इज यू कैन से सॉफ्ट स्किल क्लास आल्सो, पर्सनालिटी डेवलपमेंट आल्सो. तो आपके इस बात से मुझे एक इंसिडेंट कहानी आपको बताने का मन कर रहा है.
तो हिंदी में ही बताता हूँ, ठीक है, शायद आपने सुना भी होगा, बट मॉरल बहुत अच्छा है। देखो क्या होता है, एक जंगल होता है, इस कहानी को आपको इंग्लिश में समझ के लेना है यार। मैं आपको इंग्लिश में बताऊं क्या, समझेगा सबको? क्या कितने लोगों को समझेगा? रेज योर हैंड्स। ओके, चलो कोई बात नहीं, दैट्स नाइस। ऋषभ को समझेगा, सार्थक है, ओंकार, वेर हैंड्स, हाथ ऊपर करना है। ऋषभ साउथ, ओके, मधुरा, Madhura is also there. Okay, fine. So I will tell you in English and you have to tell me in Hindi now. हिंदी या मराठी जो भी आपको समझे, तो मुझे समझ में आएगा आपकी समझ कितनी है। Okay. So let's try. Once there was a forest, and in that forest, many animals lived together. Two animals were quite good friends, but not exactly good friends. They were neighbors. Okay, sometimes they are jealous of each other. Sometimes they taunt each other. They tease each other. So this was very strange neighbors. Actually, you can say these were. One was elephant's family, and one was dog's family. Okay, so dogs are always dogs. Okay, they bark. Elephant doesn't react on it, like, because it doesn't matter to him. So one day, what happens? Dogs means dog's wife. Okay, we call it bitch. Okay, कुत्ते को डॉग किया बोला जाता है, पर डॉग की जो वाइफ होती है उसे बीच कहा जाता है। और ये एक गाली भी है। तो आप लोग इंग्लिश मूवी देखते हो, उसमें वो बोला जाता है यू बीच, तो वो गाली के तौर पे भी यूज कर सकते हैं। तो आपके लिए सिर्फ बता रहा हूँ इन्फॉर्मेशन के लिए। तो देयर वाज अ डॉग फैमिली एंड a male dog and happily with her wife, with his wife, they stay together. And after a few days pass, and then he you can say that bitch becomes pregnant. Okay, and she is very happy now as she is going to become a mother of puppies. Okay, she comes and tells to elephant, you got married before 1 or 2 years. Still, you are not having any baby. See, I got married recently and I'm getting babies after a few days. Okay, so she was very happy. And dogs doesn't say anything else and it goes. Then elephant's wife comes home and tells to husband elephant, male elephant, that the dog's wife, which she came and she was teasing me and like that, blah, blah, blah. Okay. So he says, okay, forget it. It's okay. No problem. Let her speak. Let her bark. Okay. Then again, after a few days, she comes. You're still not okay. I'm about to give delivery. Okay, I'm reaching fast. I'm very quick than you. So again, that wife of elephant becomes upset and she comes home and again talks to husband elephant, and then he also makes her calm. Okay, don't worry, forget it. Don't pay attention. So after that, few days pass and dog's wife or bitch, she gives birth to 4 to 5 puppies. Okay, and then she, after 2 3 days of rest, she comes and she meets to uh, you can say elephant wife, and again says, I have delivered 4 5 babies and still you are not having anything. What's the use of your so much of big body and you don't have any you can say happiness in your life? See, I have given babies also and now I'm free. Again, after a few days goes away and again she becomes pregnant. Wife means wife of you can say dog, like bitch. And second time she's giving babies now. Okay, and then elephant wife comes upset. See what's going on? She has given birth to 5 puppies earlier. Now again she is going to give a birth, and I don't have anything. Okay, so then elephant says, I will talk to now. Don't worry. So and when she was also pregnant, but actually she took a lot of time because elephant is elephant. It's not like dog. Dog size is this much, but elephant size is this much. So it takes time. So then after a few days, elephant's wife gives birth. Okay. And that time you can say the big elephant mammal come. Okay.
and then when they walk, other animals stop. But when dogs and their family was passing by, all the animals were crossing them. Nobody was respecting them. So, moral of the story is what? When you have to do something big, you should have patience. You should have faith on your own system, and don't see immediate result, because immediate results are for temporary effect and long-term results are for the permanent way. So the moral, did you understand? Means you asked me yesterday, you started the journey, and today you are asking, sir, there is any progress from yesterday today? So don't act like dog's baby, act like elephant's baby. It takes time, but once elephant passes from the road, nobody dares to cross, because elephant's entry is a grand entry. And when dogs passes, you can roam around, you can go, you don't bother about it. So that is the difference between dog's entry and elephant's existence. Okay, so we are planning, we are getting ready for elephant's entry. So big and a long time it will take. So 2 months of time we have, and we will complete the course very finely, and you will become very confident at the end of the day. So don't be, can say, panic. If you make some mistakes, if you don't understand some concepts, don't bother. It will not be wrong. Take some time, evaluate it, and practice it. Okay, keep faith on yourself. You will become good speaker, but it will take some time. Okay, understood? फाइन सो अभी आपको मुझे बताना है क्या आपको समझ में आया स्टोरी में. मॉरल कौन बताएगा मुझे, हिंदी या इंग्लिश में, हिंदी या मराठी में? कोणाकोणाला स्टोरी समजली? कोण सांगेल मला मॉरल, कोण सांगेल स्टोरीचं? जे मी इंग्लिश मध्ये सांगितलंय ते तुम्हाला किती कळाले ते तुमची टेस्ट आहे आता. यस उषा, कॅन यू ट्राय? ओके, एनीबडी? ओंकार, सार्थक, मधुरा, ऋषभ, समजलंय की नाही समजलंय? किती समजलंय? ओके, उषा वॉन्ट्स टू ट्राय. उषा, सर सगळी नाही पण थोडी थोडी समजली नाही. हा सांगा बरं, थोडी थोडी तुमच्या भाषेत सांगा, शॉर्ट. एक जंगल असतं, तिथे खूप प्राणी असतात. तर तिथं एक डॉगची फॅमिली असते आणि एक एलिफंटची फॅमिली असते. तर ते त्यांच्या फॅमिली सोबत खुश असतात. आणि नंतर मग ते जी डॉगची फॅमिली असते त्याची वाईफ असते ना, ती प्रेग्नेंट असते. आणि तर ती ह्या खुशीमध्ये एलिफंटला सांगते की असं म्हणजे तुम्ही एवढे दिवस झाले तुमचं लग्न झाले तरी तुम्ही अजून म्हणजे बेबी नाही, असं तसं. तर मग असंच डबल हीच गोष्ट होती त्यांच्यामध्ये. तर मग एलिफंटला टाइम लागतो ना, त्यामुळं त्यामुळं त्यांना लेट झालं. म्हणजे याच्यातून असं समजतं की आपण एखादी गोष्ट करताना माणसाने अशी लगेच झालं पाहिजे कम्प्लीट, असं नाही धरलं पाहिजे. टाइम का लागना पण चांगलं झालं पाहिजे. म्हणजे टाइम लागला तरी रिस्पेक्ट कुत्र्याच्या पिल्लाला असतो की हत्तीला असतो? हत्तीचं जागा कुठे आहे? वर टॉप लेवलला आहे ना. हत्ती आला की सगळे लोक थांबतात, कारण त्याची एंट्रीच तशी असते. ओके, तो लोकांना फील करतो हत्ती आलाय बरं का. कुत्रे आल्यावर लोकांना काही फरक नाही पडत, रस्त्याने जा, बाजूने जा, काही फरक नाही पडत. म्हणजे ज्याची जेवढी कॅपॅसिटी, जेवढे एफर्ट्स, जेवढे पेशन्स, तेवढेच त्याला रिझल्ट मिळतो. हत्तीला टाइम लागणार कारण की त्याची कॅपॅसिटी मोठी आहे ना, त्याचं साईज मोठी आहे, त्याचं विजन मोठं आहे, त्याच्यामुळे त्याची जागाही वेगळी आणि कुत्र्याची जागा वेगळी असते. तो प्रत्येकाची आपापल्या जागी बरोबर आहे, पण कम्पेअर नाही होऊ शकत. ठीक आहे, तर म्हणजेच प्रत्येकाने एफर्ट्स किती घेतो त्याच्यावर ते सक्सेस करतात. तुम्ही आता एफर्ट्स घेतले आणि लगेच त्याचे रिझल्ट पाहिजे असतील तर इन्व्हेस्टमेंट नाही म्हणत त्याला. आणि लक्षात, तिथे लॉसच आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म विचार करून करायची असते आणि योग्य ठिकाणी. ऑटोमॅटिक त्यातून तुम्हाला नाही म्हटलं तरी तुम्हाला रिटर्न यायला लागतं, पण त्याच्यासाठी टाइम लागत असतो.
Okay, so that was the model. So thank you so much for your listen and समजलंय तुम्हाला उषा व्हेरी नाईस. बाकीच्यांनाही बऱ्यापैकी प्रमाणात कळालं असेल. ठीक आहे. आता काही दिवसांनी तुम्ही अशा प्रकारची स्टोरी सांगणार आहात म्हणे. ओके. चलो. सो लेट्स गो अहेड. आता जाऊया टॉपिक कडे. ऍक्च्युली जसं मी काल सांगितलं होतं की आपण आज टॉपिक सुरू करतोय. सो लेट्स गो टू फर्स्ट टॉपिक. आणि आता ऋषभ तर झालंय. त्यानंतर बाकी कोण सांगते आता? इंट्रोडक्शनचं सिरीज होती ना पहिले. उषा सावंत आणि सार्थक आणि ओंकार. मधुरा कॅमेरा ऑन करा म्हणजे तुमच्याशी बोलता येईल. चलो सार्थक तू सांग बरं तोपर्यंत इंट्रोडक्शन न पाहता. My name is Sarthak Pramod Pandre. I am studying in 8th standard in Priyadarshan Public School and Junior College. Our school principal is Miss Anita Thapa ma'am. My father's occupation is farmer. My father's occupation. Yes. I want to become a pilot in our life. I want to become a pilot in my life. Yes. आता मी चुकीचे आता तो लगेच करेक्शन करतोय. काही वेळेस मी करत नाही. बाकीच्यांना लक्षात घ्या. जिथे जिथे करेक्शनची गरज आहे ते मी लगेच करणार आहे. पण सुरुवातीच्या काळात मी थोडं करेक्शन कमी करणार. पुढे जे टॉपिक होतील ते सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हालाच कळेल की आधी काय चुकलं होतं. चलो कंटिन्यू. व्हॉट एल्स सार्थक? Uh, येस. I am born in 2012 for 15 August 8. Yes, continue. My family have 12 members. One is my mother, father, grandmother, grandfather, my sister, my father's brother. माय फादर्स ब्रदर याला काय म्हणणार इंग्लिश मध्ये? Uncle. ओके, माय अंकल. My sister's name is Swanandi and my mother name is Swarna. My father name is Pramod. Thank you. ओके, दॅट्स नाईस. चलो नेक्स्ट, हु इज गोइंग टू डू इट? अजून कोण बोलतंय? कम ऑन, मेक इट क्विकली. यस, कैन एनीबडी ट्राय? ओंकार? Yes, sir. Yes, please try. My name is Omkar Devdas Kote. I study in right now 12th class. I teaching. It's also Muscat coaching classes. My my dream is civil engineer. For I prepare preparation for civil engineering. ओके, दॅट्स इट. ठीक आहे, चांगला प्रयत्न केलाय. नाईस. येस, एनीबडी? मधुरा? Good evening, sir. I am Madhura Kulkarni. I am from Kada. I am doing job now. I have to switch job, and that's why I am joining the classes for to build up my confidence and means to speak fluently English. नाईस.
That's good. Okay. Yes, next, Usha. My name is Usha Ramkrishna Sawant. I am living in Kada. I am teacher of Amolok Universal English School. I teach computer. Uh, uh, my family. Let's go to my family. My family is the most important part of my life. There are 5 members of my family. Uh, my father, my mother, my sibling, and me. My father is hardworking and responsible. My mother is caring and loving. She takes our uh, she takes care of everyone in in the house. Uh, we support each other in every situation. Thank you. Good attempt. Nice one. Chalo. So I guess most of them tried, and there are many loss mistakes are there, but don't worry, we will take care of it. And that's the reason I have chosen the first topic for you so that we can cover up. Okay. तो बेसिक से जाएंगे और सिंपल टॉपिक्स में बट मास्टरी करना है. सो लाइव एक्टिविटी भी होगा बोलने के लिए और आपको इनपुट के तौर पर कंटेंट भी दिया जाएगा. ओके. इसके साथ साथ आपको डेली आपको देखो अभी से शुरू होगा आपका काम. आपके ऐप में आपको D1 ऐसा वोकैबुलरी दिया हुआ है. ई बुक आपको प्रोवाइड किए गए हैं ऑलरेडी. तो आपके ऐप में स्टडी मटेरियल बैचेस होगा. बैचेस में स्टडी मटेरियल ऑप्शन है. स्टडी मटेरियल में आपको 1 2 3 टाइप्स के बुक है. तो वहां पे फ्रेजेस और डेली बुक है. ये आपको रोज के रोज आपको लर्न करना है. तो उसमें भी आपको कुछ होगा और यहाँ पे भी कुछ फ्रेजेस हम देने वाले हैं. तो आपको प्रिपरेशन कैसे करना है कि इनपुट में यहाँ से दूंगा आपको ऐप में ऐसे भी मिलेगा और आउटपुट यानी आप बोल के दिखाओगे वो सब. ठीक है. तो ये इनपुट रहेगा और स्ट्रक्चर वाइज और डायरेक्ट रेडीमेड सेंटेंस ऐसे दोनों कॉम्बिनेशन से हम करेंगे ताकि आपको मैक्सिमम वोकैबुलरी क्रिएट हो, आपका कॉन्फिडेंस बढ़े और करेक्शन के साथ आप इंग्लिश बोले जल्द से जल्द. चलो. So let's continue and topic is subject in English. Subject मतलब ऍक्च्युअली होतो विषय. तर आता इंग्लिशचा विषय हार्ड आहे बरोबर ना. असंच वाटतंय सगळ्यांना. ओके. तर विषय ऍक्च्युअली हार्ड नाही. हे विषय खूप सोपा आहे. फक्त आपण त्याला तेवढा वेळ दिला नाही. आता आपण द्यायला सुरुवात केली आहे. काही दिवसातच तुमचे कॉन्फिडन्स लेवल अप होईल आणि तुम्ही म्हणता सर इतकं सोपं होतं आम्हाला आधी माहितीच नव्हतं. ओके. सो डोंट वरी. सो सब्जेक्ट इन इंग्लिश म्हणजेच इंग्लिशमध्ये काही सब्जेक्ट कसे असतात त्याला प्रोनाउन पण म्हणतो आपण. म्हणजे कर्ता. बोलणारा व्यक्ती जो असतो त्याला बोलतो जो असतो तो कर्ता असतो. फॉर एक्झाम्पल मी बोलतोय तो आय बिकम सब्जेक्ट. त्याला नाउन मध्ये संकेत होईल. प्रोनाउन मध्ये आय होईल. मी बोलतोय बोलतो. ठीक आहे. मग आय स्टँड फॉर मी स्वतः. एकटा जो बोलत असेल तो आय. यू तू किंवा तुम्ही. वी आपण सगळे. ओके. आपण आम्ही. ते म्हणजे ते किंवा त्या. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. इट म्हणजे ते. आता इथं पण ते आणि इथं पण ते आहे. दोघांमध्ये फरक काय तर हे पुढे आपण पुढच्या स्लाइडवर सांगतो. नेम म्हणजे नाव कोणाचंही नाव. ठीक आहे. हे झाले बेसिक सब्जेक्ट. आता याला थोडं डिटेल मध्ये बघूया. ओके. सब्जेक्ट मध्ये बेसिक टॉपिक आपण पाहिले ना त्याच्या पुढे आता आपण बघूया एक्झाम्पल पण आणि त्याच्या अजून काही टॉपिक्स आपण कव्हर करूया. बघा सगळ्यात महत्वाचं आय कोणासाठी वापरला जातो. वेन यू टॉक अबाउट युअर सेल्फ. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल बोलणार आहात. ओके. त्यावेळेस तुम्हाला आयचा उपयोग करायचा आहे. वेन यू टॉक अबाउट युअर सेल्फ. वी वेन यू टॉक अबाउट युअर सेल्फ अँड अदर्स. आलं लक्षात. वेन यू टॉक अबाउट युअर सेल्फ अँड अदर्स. स्वतःबद्दल पण आणि बाकीच्यांबद्दल पण आपण एकत्रित बोलतो त्यावेळेस वी होईल. यू वेन यू टॉक टू समवन. दुसऱ्या कोणाशी तरी बोलते किंवा एकापेक्षा जास्त लोकांशी बोलते.
he for a boy or a man, she for a girl or woman, it for animals, things or unknown gender. म्हणजे निर्जीव वस्तू, त्यानंतर वस्तू, त्याचबरोबर प्राणी, पक्षी, ऑब्जेक्ट्स याच्यासाठी आपण इट वापरतो. ते फॉर मोर दॅन वन पर्सन ऑफ थिंग, एकापेक्षा जास्त वस्तू किंवा लोक असेल तर ते वापरतात. ठीक आहे. मग नाव वगैरे कोणते नाव असेल. आता याच्यामध्ये आपण कॅटेगराईज कसं केलंय, त्याला डिवाइड केलंय आपण की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असे कॅटेगरी केली. तेच सब्जेक्ट जो चार्ट मध्ये होते, पण आता त्याला आपण वेगळ्या पद्धतीने समजून घेतो. तर फर्स्ट पर्सन मध्ये दोन येतात सब्जेक्ट आय अँड वी. का बरं? कारण की फर्स्ट पर्सन आहे ना, बोलणारे सुरुवात करतायत. मग मी एकटा असेल किंवा अजून 10 लोक एकत्र बोलत असतील, त्यांना आपण आय असेल तर एकटा बोलणार आणि सगळे एकदम बोलत असेल तर वी, सगळ्यांच्या वतीने बोलत असेल तर वी. मग आय सिंग्युलर आहे आणि वी प्लुरल आहे. त्यानंतर सेकंड पर्सन आहे यू एकटा. थर्ड पर्सन आपण इकडे पुढे पाहिजे. सेकंड पर्सन मध्ये यू दोन्हीकडे आहे, सिंग्युलर प्लुरल. एकटा असेल तरी पण आणि अनेक लोक असेल तरी पण यूज वापरतात. थर्ड पर्सन मध्ये ही म्हणजे तो, शी, ती, एक म्हणजे ते आणि नेम म्हणजे नाव. हे झाले सिंग्युलर. या सगळ्यांना मिळून एकत्रित दे. आलं लक्षात? मग प्लुरल आणि सिंग्युलर कॅटेगरी समजली. ही बोलताना आपण लक्ष द्यावं लागतं. आता आपण इथे एक्झाम्पल घेतले प्रत्येक सब्जेक्टचे. ओके, आता प्रत्येक सब्जेक्ट मध्ये एक्झाम्पल घेतले बघा. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. आयचं उदाहरण घेतलं. उदाहरण तिथं मराठी अर्थ पण दिलाय, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वाक्य आता कळावं. आता हे जनरल स्टेटमेंट्स आहेत, याच्यात कुठेही टेन्स वगैरे आपण आता काहीच उल्लेख करत नाहीये. आपण एक एक त्याचं कॉन्टेंट समजून घेऊ, काय लागेल, कशा प्रकारे वाक्य तयार होईल, कोणत्या काळात तयार होईल, पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह होईल, क्वेश्चन होईल, WH होईल, हे सगळं आपण डिटेलमध्ये एक पाहणार आहे. प्लस याची लाईव्ह प्रॅक्टिसही करणार आहे. जे तुम्हाला समजलंय ते तुम्हाला बोलता पण येईल. तुम्ही स्वतःही हजारो वाक्य बनवणार आहात लाईव्ह. चलो, सो आय एम हॅपी, मी आनंदी आहे. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. आय लाईक मँगोज. ओके, त्यानंतर आय कॅन सिंग, आय गो टू स्कूल. वी, आता अनेकांबद्दल बोलतोय आपण, आम्ही किंवा आपण. वी आर फ्रेंड्स, वी प्ले क्रिकेट, वी लिव्ह इन इंडिया, वी स्टडी टुगेदर, वी लव्ह अवर फॅमिली. ओके, तो आय आणि वी वाक्य वेगवेगळे आहेत, पण अर्थ आपल्याला आय आणि वी मध्ये आपण लावतो. कारण की आय म्हणजे मी या अर्थाने बोलतो इथं, आणि वी म्हणजे आपण या अर्थाने बोलतो. पुढे आता सेकंड पर्सन कडे जाऊ. सिंग्युलर प्लुरल दोन्हीकडे आहे. यू म्हणजे तू पण आहे आणि तो मी पण आहे. यू आर माय बेस्ट फ्रेंड, तू किंवा तुम्ही माझे सर्वोत्तम मित्र आहात. एक असेल तर आहे आणि अनेक असेल तर आहात. यू आर व्हेरी स्मार्ट, खूप हुशार आहे, तुम्ही खूप हुशार आहात. समजले? अनेक वचन मध्ये पण तूच आहे, एक वचन मध्ये पण तू आहे. यू प्ले वेल, तू छान खेळतोस. यू आर लेट, तुम्ही उशिरा आलात. यू कॅन डू इट, तू हे करू शकतोस. आता इथे आपण पुढे बघा, यू झालं, त्याच्यानंतर लगेच दे घेतलंय, कारण की ते म्हणजे थर्ड पर्सन प्लुरल. सेकंड पर्सन झालं, थर्ड पर्सन घेतले, पण थर्ड पर्सन प्लुरल घेतले पाहिजे आपण. दे आर स्टुडंट्स, ते विद्यार्थी आहेत. आता अनेक आहेत म्हणून दे आर स्टुडंट्स थर्ड पर्सन आहे. दे लिव्ह इन पुणे, दे आर वर्किंग, दे ईट ऍपल्स, दे लाईक म्युझिक. आता कळालं डिफरन्शिएट बोलताना कसं करावं लागेल. मग आय, वी, यू, दे अशा प्रकारात आपण त्याला डिवाइड करणार आहोत. ओके, चलो इथपर्यंत समजलं असेल. ओके, क्लिअर. आता पुढे जाऊया. इट. मग इट कडे जाताना बघा, इट इज अ कॅट, ते मांजर आहे. इट म्हणजे एकाबद्दल आहे ना, बरोबर. ते म्हणजे अनेक नाहीये इथं, ते म्हणजे एक झालं. इट इज रेनिंग, पाऊस पडतो आहे. इट इज कोल्ड टुडे, आज थंडी आहे. इट रन्स फास्ट, ते वेगाने धावते. इट इज माय बॅग, माझी पिशवी आहे. आता नेम. ओके, राम, रवी, सीता कोणतेही नाव तुम्ही घेऊ शकता. रवी इज माय फ्रेंड,
रवी माझा मित्र. आता थर्ड पर्सन सिंग्युलर एकाबद्दल आहे. रवी म्हणजे मेल म्हणजे ही. रवीच्या जागी ही पण म्हणू शकतो आपण. ही इज माय फ्रेंड. म्हणजेच रवी हा मेल आहे म्हणून ही त्याला प्रोनाउन आपण जोडू शकतो. आता इथे जर रवीच्या ऐवजी सीता घेतला आपण तर सीता इज माय फ्रेंड, पण मग ही नाही येणार. तिथं काय येईल? शी इज माय फ्रेंड. ओके. त्यानंतर रवी प्लेज क्रिकेट. रवी क्रिकेट खेळतोय. आलं लक्षात? त्यानंतर रवी इज इटिंग लंच. रवी गोज टू स्कूल. रवी लाइक्स ड्रॉइंग. क्लिअर? चलो, मग या प्रकारे आपण बेसिक जो टॉपिक आहे आपला महत्वाचा तो आपण केलेला आहे. आणि त्याच्याच बरोबरीने आपण आता पहिले डेली युजफुल फ्रेजेसचं पहिलं टॉपिक आपण पाहणार आहोत आणि मग लाईव्ह डिस्कशनला आपण पुढे अनम्यूट करणार आहोत. तर डेली युजफुल फ्रेजेस मध्ये पहिला आहे हॅलो, हाय. आता हॅलो कोणाला आणि हाय कोणाला? तर हॅलो तुमच्यापेक्षा वयाने मोठे असतील किंवा रिस्पेक्टेड पोझिशन वर असतील तर त्यांना तुम्हाला हॅलो म्हणायचे, हाय म्हणायचं नाही. तुमच्यापेक्षा वयाने लहान असतील किंवा फ्रेंडली असतात, फ्रेंड्स असतात तर हाय चालेल. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग असे तिन्ही एक्सप्रेशन ग्रीटिंग्स म्हणून आपण वापरतो भेटल्यावर. ठीक आहे. सकाळी रात्री 12 ते सकाळी 12 पर्यंत गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून दुपारी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत गुड आफ्टरनून. आणि गुड इव्हिनिंग रात्री संध्याकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत गुड इव्हिनिंग. तुम्ही रात्री 12 नंतर जरी कोणाला भेटले ना तर लगेच गुड नाईट नका म्हणू पार्टीमध्ये वगैरे. पहिले गुड इव्हिनिंगच म्हणा, 1 वाजलं 2 वाजलं तरी. पण कॉन्व्हर्सेशन संपवताना गुड नाईट म्हणायचं. ठीक आहे? भेटल्या भेटल्या गुड नाईट म्हणू नका, ते एरोगंट वाटेल, गुड वाटेल. हाऊ आर यू? आता तुमचा पहिला प्रश्न असतो भेटल्यावर कसे आहात, तर तुम्ही बरेच जण उत्तर देतात आय एम फाईन, थँक्यू, अँड यू. पण आता हे झालं ओल्ड. आता नवीन मध्ये कसं आहे? व्हॉट्सअप. हाऊ हॅव यू बीन डुईंग असं पण विचारलं होतं. हाऊ हॅव यू बीन डुईंग, हाऊज गोइंग ऑन. ओके. तर हेही आपण पुढे पुढे पाहायचं आहे. आता सोपं सोपं घेतलंय हाऊ आर यू. मग त्याचं उत्तर प्रत्येक वेळेस आय एम फाईन, थँक्यू असं नाही द्यायचंय. तुम्ही वेगवेगळे एक्सप्रेशन देऊ शकता जसं की आय एम गुड, आय एम फॅन्टास्टिक, ओ आय एम क्वाईट बिझी टुडे. ओके. आय एम सॅड, आय एम अपसेट. ओके. काही एक्सप्रेशन तुम्ही देऊ शकता. आय एम फॅन्टास्टिक, आय एम फॅबुलस, आय एम एक्साइटेड, ओके, आय एम हॅपी, आय एम गुड. ओके. अशा प्रकारचे एक्सप्रेशन तुम्ही देऊ शकता. काही म्हणायची गरज नाही प्रत्येक वेळेस. व्हॉट्स युअर नेम म्हणजेच व्हॉट इज युअर नेम. ओके. हाऊ वॉज, आणि लक्षात, हाऊ वॉज युअर डे, तुमचा दिवस कसा होता. हॅव अ नाईस डे, तुम्हाला दिवस चांगला जावा. टेक केअर. व्हॉट डू यू डू, तुम्ही काय करता. ओके. व्हॉट्स गोइंग ऑन, तिथं पण विचारता येईल. व्हॉट्सअप. आणि लक्षात, आय एम अ स्टुडंट और यू कॅन से आय एम अ टीचर ऍक्च्युअली. समजते. व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग असा पण प्रश्न असतो. व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग म्हणजे तुम्ही लिव्हिंग म्हणजे तुम्ही जगण्यासाठी काय करता. तुम्ही जॉब करता, बिझनेस करता, कसं जगत चालवता असं त्याचा मार्मिक अर्थ आहे. सो यू कॅन से आय एम अ स्टुडंट अँड टीचर, आय एम प्रोफेशनल, आय एम डॉक्टर, आय एम इंजिनियर, आय एम यू कॅन से सर्व्हिस पर्सन, आय एम ऑन द जॉब. असे एक वेगवेगळे उत्तर तुम्ही देऊ शकता. अंडरस्टूड. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं चला एकदा रिकॅप करूया आणि मग आपण डिस्कशनला जाऊया. बरोबर. बघा आतापर्यंत आपण पाहिले सगळ्यात महत्वाचं सब्जेक्ट इन इंग्लिश आय, यू, वी, ते, ही, शी, इट, नेम. ओके. त्यानंतर आपण पाहिले सब्जेक्टचे यूज कशासाठी वापरलं जातो. ओके. त्यानंतर आपण फर्स्ट पर्सन, थर्ड पर्सन, सेकंड पर्सन असं कॉम्बिनेशन यांचे करून सिंग्युलर प्लुरल पण आपण शिकलो की फर्स्ट पर्सन सिंग्युलर मध्ये काय आहे, प्लुरल मध्ये काय आहे हे सगळं आपण पाहिलं. त्यानंतर आपण एक्झाम्पल चालू केले आय आणि वी चे, फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्लुरलचे. त्यानंतर आपण पाहिले एक्झाम्पल सेकंड पर्सनचे यू. आणि त्यानंतर आपण ही शी इटचे जे स्लाइड आहे ती इथे आहे तो ही आणि शीचे एक्झाम्पल्स आपण पाहायचे राहिले होते तर ते आपण एकदा जस्ट बघूया. ही आणि शी त्याचे वाक्य आहे इथे बघा. ही ओके. तर ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. ही प्लेज फुटबॉल, तो फुटबॉल खेळतो.
ही इज रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आहे. ही लाइक्स स्वीट्स. त्याला गोड पदार्थ आवडतात. ही गोज टू द जिम. तो जिमला जातो. तसं शी इज माय सिस्टर. शी सिंग्स वेल. शी इज अ टीचर. शी इज प्लेइंग अँड शी लाइक्स क्लास. ओके. तर हे आपण राहिलं ते वाक्य हे कव्हर केले. आता सब्जेक्ट झाले, पर्सन झाले, मग सगळे वाक्य आपण तेपर्यंत पाहिले आणि मग मीट आणि नेमचं पाहिलं आणि प्लस डेली आपण फ्रेंड्स ज्या कव्हर करणार आहे पूर्ण क्लासमध्ये ते आपण स्लाइड पाहिली. रोजच्या रोज हे स्लाइड्स आपण पाहणार वेगवेगळे, जेणेकरून तुम्हाला लोकांशी बोलताना तुमच्याकडे डायरेक्ट फ्रेजेस राहतील. ओके. हे तुम्ही वापरायला सुरुवात करायची रोजच्या रोज आणि बाकीचं कॉन्टेंट आहे तो पण आपण आता युज करतो. चलो. सो आता तुमचं कॉन्टेंट शिकून झालेलं आहे आजचं. आता तुम्हाला जे तुम्ही शिकलाय त्याच्यावर तुम्हाला वाक्य बनवायचं. ओके. मी सांगितलं ना हा क्लास कसा आहे की तुम्हाला रेडीमेड काही वाक्य पण देणार आहे सुरुवातीला छोटे छोटे, बस तुम्हालाही बनवायचे आहेत. म्हणजे ड्युअल वे पद्धतीने चालणार आहे. स्ट्रक्चर्ड इंग्लिश पण शिकवणार आहे, रेडीमेड पण देणार आहे आणि तुम्ही बोलणार आहे. तर तिन्ही पद्धतीने तुम्हाला इनपुट मिळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही बोलायला सुरुवात करणार. चलो. सो आता जे सब्जेक्ट पाहिले आय, वी, यू, ते, ही, शी, इट, नेम, याच्यावर तुम्हाला प्रत्येकाला 5-5 वाक्य मला सांगायचे. कोणतेही सब्जेक्टचे घ्या. ओके. नो प्रॉब्लेम. चलो. युअर टाइम स्टार्ट्स नाव. लगेच बोलताय की 2 मिनिटं वेळ पाहिजे? चलो. नवीन आहे, सुरुवात आहे, 2 मिनिटं वेळ देऊ. 2 मिनिटात प्रत्येकाने 5 वाक्य तरी विचार करा आणि बोलून दाखवा. चला. कॅमेरा सगळ्यांनी ऑन करायचे. माझं लक्ष असतं तुमच्याकडे. उषा, मधुरा, सार्थक, कॅमेरा बंद नाही पाहिजे एकदा पण तुमचा. माझा कॅमेरा बंद आहे कारण मी तुमच्याकडे बघतोय. माझं लक्ष आहे तुम्ही काय करताय. ओके. रेडी. चलो. हु इज गोइंग टू स्पीक? Yes. ओके. So much time. Yes. Joseph. I am Gandhi sir's student. I am Gandhi sir's student. We are going to speak spoken English. Omkar is very good in English. You are very good teacher.
I do teaching for live. Good one. I do teaching for I do teaching for live. leave. हा, नाही. You can say like for living with. राहण्यासाठी, living. जगण्यासाठी. Living. Yeah, I living. do teaching for living. Living. ing. Or you can say, Yes. I earn my bread and butter from teaching. I earn. My bread and butter from teaching. Okay. I earn. आता हे bread. advanced level चं. चलो, nice, good one. Let's go to the next one. Who is going to do? Yes. Come on, make it fast. Don't wait. Who is going to speak? Yes, sir. Yes, Omkar. सर वाक्य शॉर्टली बनवले तर चालतील का? काही प्रॉब्लेम नाही. It's your up to you now. तुम्हाला जसं वाटेल तसं बनवा. काही प्रॉब्लेम. चलो. I come in the class. I come in the class नाही. एकच in येईल ना आता. I come in the class. I come in the class. हम्म. I will be seated on chair. Okay. I get ready to Dance. your classes. Okay. I get ready for dance. असं पण म्हणतो ना. I will open my book. That's nice. Okay, sir. Thank you. That's it. Okay. 5 वाक्य नाही झाले पण. Uh, Or you can make any sentence. हेच तर प्रॉब्लेम बघा आपल्याकडे काय होतंय ज्यावेळेस आपण I am- बोलायचं असतं ना त्यावेळेस आपण पटकन सुचत नाही आणि त्याच्यासाठी आपण पहिल्या दिवसापासून बोलण्याची ऍक्टिव्हिटी का घेतो सुरुवात हळूहळू होईल नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला सुचायला लागेल कारण तुमच्याकडे टेक्निकल बेस असेल टेन्सेस माहिती असतील प्रेपोजिशन्स कंजंक्शन्स आर्टिकल्स सिंग्युलर प्लुरल्स शॉर्ट फॉर्म्स या सगळ्या गोष्टींचा आपण बेसिक स्टडी करून त्याची प्रॅक्टिस करणार आहे क्वेश्चन्स आन्सर्स हे सगळ्या पद्धतीने ऑटोमॅटिक तुम्ही बोलायला लागतात विथ कॉन्फिडन्स अँड विथ ग्रामॅटिकल करेक्शन्स ओके पण त्याला सुरुवात म्हणजे आजच आहे बरं का आजपासूनच करायला पाहिजे उद्या नाही करायची सुरुवात पण 5 नाही 10 वाक्य बोलले तरी मला काही प्रॉब्लेम नाही पण बोला कमी नका करा I will not good in English. नाही असं नाही आय विल बी गुड इन इंग्लिश आय विल नॉट नाही आय विल बी गुड इन इंग्लिश Okay. So let's continue with Usha Sawant. I am excited to speak English. I can sing a song. She likes animal. She He likes. is very She smart. likes. She likes का घ्यायचंय पुढे मी सांगेल तुम्हाला. हो. He is very smart and intelligent. He is going to photography order. Okay. He's going to take or he's going for. I go to market. I join Global Vision Academy. Every day. Okay. Nice. Thank you. Good one. Next. Madhuri. Madhura.
I'm very happy today. You are the best teacher. Uh, mm, he is my best brother. Um, I like to read books. And, mm, I have go to the market. I have to go to market. To market. Okay. आय हॅव टू ही फ्रेज आहे ती आपण पुढे बघणार आहे. आय हॅव टू, आय हॅड टू, आय विल हॅव टू. आता हे आपण पुढे बघणार आहे, ते टेन्स नुसार आपण पुढे समजून घेऊया. आता फक्त जाता जाता सांगतो, आय हॅव टू गो टू मार्केट. याचा अर्थ हॅव फॉर्मचा टॉपिक असेल ना त्यावेळेस मी डिटेल सांगेल. ठीक आहे, Okay, ठीक आहे. चलो ओके कंटिन्यू. सम मोर सेंटेन्सेस. Done, done. No. Done काय? I will decide it. Done. You will not decide it. तुम्ही किती बोलू शकते मला माहिती, फक्त बोलत नाही ना, मग त्याच्यासाठीच तर मी तुम्हाला पॉझिटिव्ह प्रेशर त्याला आपण म्हणतो. मला माहिती कोणाला किती त्याला बोलायला लावायचंय. यू कॅन स्पीक फार बेटर बट यू आर नॉट फिलिंग कॉन्फिडंट, असं तुम्ही मला सांगितलं की नाही. Yes, तुम्ही yes. छान बोलू शकता पण कॉन्फिडन्स थोडासा कमी पडतोय, मग तो वाढवण्यासाठी मी प्रेशर टाकणार पॉझिटिव्ह. तुम्ही थांबले की तिथून मी सुरू करणार. आता पुढचे 5 सांगा. चलो Mm, आता हे जे सुचतील ना I'm तुम्हाला, हे खरंच तुमचं कॉन्फिडन्स वाढवणार. कंटिन्यू. I'm very busy today. I don't like milk. My sister is my best friend. Mm, Waiting for sir, 2 I ते am 4 not 4 getting. होतील. हा 2 बोलायचं ना. आय एम नॉट गुड. No, I am not getting some words. ओके, 1 more sentence. I got some words. I'm getting many ideas in my mind right Okay, now. that's nice. Good. चांगला प्रयत्न केला. व्हेरी नाईस. आता हे जे हे ना अपिअरन्स हा महत्वाचा असतो. तू हार्डली नाही, तू असं नाही म्हणली नाही सर मी नाहीच बोलू शकत, असं म्हटल्यावर काहीच करता येईल नाही. प्रयत्न केला, थोडं पॉझिटिव्ह स्ट्रेस तुझ्यावर आला, तो स्ट्रेस नाहीये, तो त्याला म्हणतात आपण क्रिएशन ऑफ नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम क्रिएट करणं. ओके, तो त्याला मेथड म्हणतो की पॉझिटिव्ह स्ट्रेस बिल्ड करून त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला स्वतःला ठेवायचंय अँड देन स्वतःला तयार करायचं. ऑटोमॅटिक 11th तुम्हाला सुचायला लागतो. ठीक आहे, Yes, sir. चलो नेक्स्ट आगे. हु इज देयर? सुवर्ण पांढरे. मी स्टार्ट करू. कंटिन्यू. My name is Sarthak Pandre. I love to play cricket. He was my best friend. He likes to play football. I joined the Global Vision Academy. Speak English more perfection. My 5 best sentences. Yes. best friend name is Arnav. I I have a teacher to teach English. On more sentences. Don't take long gap. Speak up your mind so that mistakes will also come out of it. तुम्ही खूप विचार करून बोलले की बरोबर येईल, पण दॅट इज नॉट अ फ्लुएन्सी, राईट? मग सहज बोलायचंय ना, सहज बोलण्यासाठी चुकू दे, काय फरक नाही पडत. ऍटलीस्ट सुरुवातीला फ्लश आउट होईल ते, नंतर आपण त्याला रिस्टोर करू. My favorite fruit is mango.
I love mango. When summer vacation comes, I eat lot of mango. My sisters learn in engineering 4th year. My elder sister is in 12th standard. He's get out of marks in each She each gets out of marks. in each test. He became topper in 11th standard. She became. He got 95%. Brother or sister? She got 95% in last final test. Last final. That's why you have a lot of pressure from your parents. Yes. It's not a pressure actually, it's an expectation, but positive expectation because you have ideal personality in your family. If she is trying her best, and why not you? They are also having the dilemma like, what's wrong happening with you? They are giving you everything what you want. So why don't you do? That is why they are expecting. Okay, it's not a pressure, it's positive stress. Okay, and which will help you at the end of the day to you only. आपको इसका help होने वाला है. Okay. So take Yes, it sir. positively, and you say be sincere also. All the best. That's nice. So I guess everybody tried, right? Omkar, Rishabh, okay, all of you. Thank you so much for your patience. It was wonderful time. Okay. So tomorrow, so homework I will give first. Today's homework. So tomorrow you will complete it. So the homework is you will write at least 10 sentences of each subject. Okay. I, we, you, they, he, she, it, name. There are 8 subjects. So any subject you can take and write at least 10 sentences of any choice. फक्त स्वतःच्या मनाने लिहा, कुठेही बघून लिहू नका. जे तुम्हाला सुचतंय ते लिहा आता. Okay? Don't try to copy, don't try to take it from internet. It will not help you. तुम्हाला जे सुचतं तेच लिहा. त्याच्यातून मला कळेल की अजून तुम्हाला कुठे कुठे प्रॉब्लेम आहे आणि आपण टॉपिक हळूहळू सुरुवात केलेले. सो तुम्ही बरोबर गेअरअप करतो. ठीक आहे. चलो, विश ऑल द बेस्ट. सी यू टुमॉरो. आज ज्या फ्रेजेस शिकल्यात, आज जे वाक्य पाहिलेत आपण त्याचा वापर करा. ओके, डेली समथिंग विल बी ऍडेड. मग तुम्हाला एकदम सगळं करायचं नाहीये. रोज जे काय केले ते वारंवार वापरायचं. ओके, सो गुड नाईट. हॅव अ नाईस टाइम. Thank you, sir. Thank you so much.